वाशिमच्या रिसोड तालुक्यातील व्याड परिसरासह इतर भागांमध्ये वादळी वारा आणि पाऊस झाला होता. याच वादळी वाऱ्यामुळे जो सोसाट्याचा प्रचंड प्रमाणात वारा आला होता, त्यामुळे या भागातील जी शेडनेट आहे ती पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. हे शेडनेट पाहू शकतो आपण. हे संपूर्णतः नष्ट म्हणजे खराब झालं. या शेडनेटद्वारे आता या शेतकऱ्याला कोणतंही उत्पादन घेता येणार नाही. या शेडनेटमध्येच हे जे काही शेतकरी होते, अल्पभूधारक शेतकरी आहेत, ते या शेडनेटमधूनच भाजीपाला पीक घेत होते. वांगी, पालक, मेथी, कोथिंबीरसह इतर त्यांचे पिकं घेऊन ते पूर्ण उदरनिर्वाह चालवत असे. वर्षभराचा उदरनिर्वाह या शेतकऱ्याचा या शेडनेटद्वारेच होत असे. मात्र वादळी वाऱ्यामुळे यांचं जे काही शेडनेट आहे पूर्णतः उद्ध्वस्त झालं. त्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. माझ्यासमेत हे जे काही शेडनेट धारक शेतकरी आहेत हे आहे, त्यांचं किती नुकसान झालं आणि नेमकं आता पुढे काय करावं हे आपण या शेतकऱ्यांना विचारू. दादा मला सांगा काय करावं. मी पांडुरंग चौधरी. माझ्याकडे थोडी शेती होती, त्याच्या अर्ध्या शेतीमध्ये मी हा शेडनेट उभा केला होता शासनाकडून लोन घेऊन, आणि अर्ध्या शेतामध्ये दुसरं करत होतो. तर हा शेडनेट गेल्यामुळे माझा उदरनिर्वाह पूर्ण बंद झालेला आहे. आता जोपर्यंत सोयाबीन येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करत नाही. आमची अशी आशा आहे की शासनाने आम्हाला थोडीफार मदत करावी, त्याच्यामुळे आम्ही हा पुनर्उभारणीसाठी ती मदत करू. मला सांगा लाखो रुपयाचा हा शेत हा 10 ते 12 लाखाचा शेडनेट होता. तर काही 50% सबसिडीवर आम्ही शासनाकडून घेतला होता. आता पूर्णतः तो नष्ट झाला आहे. पूर्ण मदत करावी अशी अपेक्षा. मला सांगा दादा शेडनेट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. आता आता उपासमारीची पाळी आली. आता 6 महिन्यापर्यंत एकरभर शेती, एकरभरामध्ये सोयाबीन अर्धा एकर लागवड करणार आणि अर्धा एकर पुरेपूर आता खराब झालेली. आता या शेडनेटचं पुरेपूर आता नुकसान झाले, याच्या खाली पूर्ण दबलेले आहे. आता याच्यामध्ये काय भाजीपाला घेता येत नाही, काहीच नाही. 6 महिने आता काय करावं. शासन दरबारी लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि तुम्हाला मदत आता शेडनेट उभारणीसाठी त्वरित मदत करावी ही मागणी करतो आम्ही. खरंच या भागातील जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांचा उदरनिर्वाह चांगला व्हावा यासाठी शासनानं शेडनेटची उभारणी करून दिली होती. 50% सबसिडी आणि इतर 50% खर्च शेतकऱ्यांनी केला होता. मात्र पूर्णतः शेडनेट उद्ध्वस्त झाल्यामुळे या शेतकऱ्यांना त्यांचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न सतावत आहे. यासाठी शासनाने या सर्व नुकसानीची पंचनामे करून त्यांना शेडनेट उभारणीसाठी मोठी आर्थिक मदत देण्याची मागणी होती. किशोर कुमार, न्यूज लोकमत, व्याड, वाशिम.